सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। चेतनदादा शेवाळे यांचा आत्ता आहे ना लाईव्ह चालू आहे आणि त्यांनी ना भावे सरांवरती आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीवरती ना बेछूट जे त्यांना वाटेल ना ते सगळे आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपांना ना आता प्रत्युत्तर देण्याचं ना भावे सरांनी टाळलंय आणि भावे सर आहे ना नाही भीक घालत आहे बरं का। हे जे चालले ना त्याचे इतक्या दिवसापासूनचे जे आरोप प्रत्यारोप चालले ना भावे सर त्याला भीक घालत नाहीये आणि भावे सर एक शब्द पण बोलत नाहीये। पण आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी बोलणं आहे ना हे भाग आहे, आम्ही बोललं पाहिजे काय चाललंय व, कारण त्याला पण पाहणार आहे ना 300-400 लोक फोन आला मध्ये आणि लाईव्ह कट झाला होता। तर मी बोलतो चेतनदादा शेवाळे ना यांनी जे आता रान पेटवलंय आणि त्यांनी सुपारी घेतली बरं का, भावे संपवण्याची त्यांनी सुपारी घेतली आणि ते बेछूट आरोप आहे ना भावे सरांवरती करताय, निर्भय महाराष्ट्रवरती करताय। आता आमचं आहे ना सगळं त्यांचं कॅशबुक त्यांच्या हातात पडलंय, बँक स्टेटमेंट त्यांच्या हातात पडलंय आणि त्यांचा लाईव्ह घेतलाय आणि चाललंय आता याची सही अशी त्याची सही अशी, सोनू शेख, जगबीर सिंग आणि कोणते दादा आहे अजून कोणतरी त्यांच्या नावाच्या सह्या आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का या सह्या हे फ्रॉड आहे, हे असं झालंय हे तसं झालंय। 100% चेतन दादा तुझं जर सत्य असेल ना, तुझ्या म्हणण्यात जर आहे ना सत्यता असेल खरं असेल ना तर प्रसाद घोटेकर पण तुझ्या सोबत आहे। पण तू आता जे हाती घेतलंय ना काम सुपारीचं, भावे संपवण्याचं, निर्भय महाराष्ट्र पार्टी संपवण्याचं, याच्यात एक पण गोष्ट आहे ना चुकीची नसावी बरं का। कारण आहे ना तुझ्या वेळेस मला आहे ना रात्री मध्यरात्री करून मध्यरात्रीमध्ये ना तू शिव्या दे ना मला फोन करून। त्या ठिकाणी आम्ही नगरलाच निघालो होतो, भावे सर पण माझ्या सोबतच होते। त्या ठिकाणी ना तू मनाला वाटेल त्या शिव्या दिल्या आणि आडवं तिडवं मला बोलला, माझी काहीच चूक नव्हती त्याच्यामध्ये आणि ह्या 1 रुपयाचा माझा काही संबंध नाहीये। आता हे कॅशबुक दाखवतोय, या एंट्र्या दाखवतोय, पण प्रत्यक्षदर्शी पाहता आता तुझं ते सगळं बोलणं बिलणं पाहताय ना, तुला काय राग आलाय आणि तुला काय करायचंय आता आम्हाला खरंच समजत नाहीये। पण या ठिकाणी एकच गोष्ट मी तुला सांगू शकतो, गजानन भोसले आणि अजून कोणीतरी ती केस लोक सांगताय, तुझ्या कमेंट मध्ये पण तुला सांगत असतील, फोन पण तुला येत असतील, मला पण फोन येत आहे, कमेंट पण मला येत आहे। पण तू जर संपवण्याची सुपारीच जर घेतली असेल ना सुपारी, तू समजणार नाही बरं का। तुला किती जर समजावण्याचा प्रयत्न केला ना किती मोठ्या माणसांनी, आता मंगेश दादा साबळे, थांब आता आवाज येतो का, आवाज येतो चेक कर, आवाज येतोय का, लाईव्ह चालू आहे, लाईव्ह चालू आहे, लाईव्ह वरती जाय, आवाज येतोय फक्त चेक कर, आवाज येतोय का, तू बघ ना लाईव्ह बघ ना, आवाज येतोय का, हा तुम्ही बघा ना लाईव्ह, आवाज येतोय का, येतोय का आवाज येतोय का, आवाज येतोय, हा ठीक आहे। नेटचा प्रॉब्लेम आला होता। तर विषय असा आहे, चेतनदादा शेवाळे यांनी सुपारीच घेतली, मराठा म्हणतात स्वतःला, जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम हा त्यांचा शब्द आहे बरं का। मग का चळवळ बदनाम करताय, कोणी सुपारी दिली आहे? आता एक सुपारी मिळाली होती, त्याच्यामध्ये आम्ही अडकलो होतो, ट्रॅप होता संपूर्ण, त्या ट्रॅपमध्ये आम्ही भोगलं ना। 3 महिने मी आतमध्ये जाऊन आलो, 90 दिवस मी आतमध्ये होतो। मी पण मराठा आहे बरं का, जातपात धर्म पंथ मध्ये आणण्याचा आपला काही एक संबंध नाहीये। पण ना प्रत्येक वेळेस त्यांच्या कमेंटमध्ये काय असतं माहिती, त्यांच्या बोलण्यामध्ये काय असतं, समाज पाठीशी आहे समाज। मग आम्ही काय पाकिस्तानातून आलो काय, समाज तुमच्या पाठीशी ना, आमच्या मागे समाज नाही का? अरे माझं गावात जर धरलं तर 5000 लोकसंख्येचं आहे आणि ते गाव माझ्या पाठीमागे आहे, तू काय सांगतो समाज? आणि काय म्हणे 50 गाड्या तुला मारायला येणार होत्या, 50 गाड्या म्हणे तुला मारायला येणार होत्या। 50 गाड्यांची काय गरज, एकटा आला प्रसाद घोटेकर तुला भेटायला आणि तू गुपचूपपणे ना त्याचा व्हिडिओ बनवला आणि तू सगळ्याला जगाला दाखवतोय, काय गरज नव्हती तुला। हे काम जे केले ना हे मुघलांनी केले बरं का, हे लबाडांनी केले, काही आलेल्या माणसाच्या पाठीत ना खंजीर खुपसण्याचं काम आहे ना हे चोरांनीच केलंय। प्रसाद घोटेकर आला, प्रामाणिकपणे आला, तुझ्याशी चर्चा होईल बुवा, तुझ्या मनातला राग शांत होईल असं आम्हाला वाटलं होतं, त्या दृष्टीने मी तुला भेटायला आलो आणि तुझा राग शांत व्हावा असंच मला वाटत होतं। पण तू गनिमी कावा केला, कारण तुला सुपारीच मिळाली, सुपारी मिळाली असल्यामुळे ना तुझा राग नाही, तो राग पण खोटा आहे, तुला ते जे करायचं ते पण खोटं आहे
आणि तू जे चालवलंय ना ते पण खोटं आहे. आता एक कॅश बुक दाखवलेत, रेवगडेंचं नाव घेतोय, सोनू शेखचं नाव घेतोय, जगबीर सिंगचं नाव घेतोय. खोटं जर असेल ना या तिघांवर गुन्हा दाखल कर. चाल, मी तुझ्या बाजूनी. चेतन शेवाळे, मी पण मराठा आहे, मी तुझ्या बाजूनी. चाल, पण हे पण सांगतो त्या मराठवाड्यातल्या पोरांचे ना बरं का, मनोज दादा जरांगे पाटलांच्या त्या आरक्षणामध्ये ना ज्या पोरांना फितवलं, ज्यांना खोटी आश्वासनं दिली ना, तर त्या पोरांचे पैसे परत करायचे बरं का. कोणाकडून 1000 रुपये घेतले, कोणाकडून 500 रुपये घेतले, कोणाकडून 200 रुपये घेतले, ते त्यांचे परत करायचे. आणि ते सगळे लाईव्ह आणि ते सगळ्या पोरांनी मी घेऊन येणार. आणि त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग्स पण आमच्याकडे आहेत. ते उघड नव्हते केलेला. कारण आमचं म्हणणं काय आहे, तू एक चळवळीतला माणूस आहे, आम्ही पण चळवळीतले माणसं आहेत. आता तुला फिरण्यासाठी पैसे लागतात, आम्हाला पण फिरण्यासाठी पैसे लागतात, आम्हाला पण काही कारणामुळे पैसे लागतात. पण आम्ही जे पैसे घेतो बरं का, हे पण निक्षून सांगतो, आम्ही जी काही मदत घेतो, आमच्या पेट्रोल पाण्याला पैसे घेतो ते सांगून घेतो. पेट्रोल पाण्याला एवढे लागतील, हे लागतील, ते लागतील, आणि ते त्या पद्धतीने आम्ही पैसे घेतो. आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे त्याचं. आता तू वाचत असेल ते कॅश बुक असतील आणि कुणी कुणी कशासाठी काय ते पैसे दिले असतील. आणि तू जाऊन काय केलं रे आरक्षणामध्ये जाऊन, तू काय केलं? तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता कंपॅरिझन आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि चेतन शेवाळेमध्ये कंपॅरिझन आहे. आम्ही अशा पद्धतीने पैसे घेतो बरं का. पेट्रोलचे पैसे लागतील रे, कुठं यायचंय? यायचंय सिन्नरला, यायचंय कुठं? यायचंय नगरला. तर पेट्रोलला आम्हाला पैसे टाका. आम्ही काय, आमच्याकडे काय पैसे नाहीये, आम्ही नंगे. मी पोस्ट टाकली मागायची, आम्ही नंगे आहेत, आमच्या खिशात पैसे नाही. जेवाय खावायची सोय घरी करा, पेट्रोलला पैसे द्या. हा, याला काही सुपारी घेणं मत नाही. पण तू घेतली असेल सुपारी, ती कोणाची? ती घेतली तू राजकीय काय पुढारी असतील, शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, या लोकांना ना भावे नकोय. आणि नाशिकमध्ये वाढतं प्रस्त आहे. आम्ही घरादाराची चिंता करत नाही, आम्ही रस्त्यावरती लढतोय, आम्ही रस्त्यावरती उतरतोय, आम्ही काम करतोय. आणि आम्हाला सत्ता नकोय, आणि तुमचं ते काय चाललेलं आहे त्या गोष्टी पण नकोय. पण आम्ही खरं बोलतोय, सत्याची ताकद आहे. आणि सत्याची ताकद आहे ना कधीच कमी पडलेली नाहीये, आणि सत्याची ताकद ही आहेच. तुला एक सांगू शकतो, मी त्या मराठवाड्यामध्ये जाऊन मराठा आरक्षण पुढं करून मी काय फेसबुकचं ते काम करतो. मी व्ह्यूज वाढवून देतो, मी फॉलोअर्स वाढवून देतो. या नावाखाली त्या पोरांना तू गंडवलंय आणि त्यांच्याकडून 1000 रुपये घेतले, कोणाकडून 500 रुपये घेतले, कोणाकडून 100 रुपये घेतले, काय जे घेतले असतील ते त्याच्यावरती माझा डोळा नाही. पण ते तू काय घेतले आणि कशासाठी घेतले? आणि त्यांचे फोन आल्यानंतर त्यांना काय धमकी देतो रे? त्यांना सांगतो की पोलिसांमध्ये जाईल, पोलिसांमध्ये तुमची कंप्लेंट करल, तुमचं हे करल, ते करल. ते गोरगरीब बिचारे पोरं, त्यांच्या आगमाग कोणी नाहीये. ते घाबरून ना याला ना तोंडाला तोंड देत नाहीये. याच्या ज्ञानेश्वर धात्रक जॉईंट होऊ शकता. थांबा, बोलून होऊ द्या आधी माझं. ते ना याच्या तोंडाला तोंड देऊ शकत नाही. आणि भावे सर पण आहे ना याला इग्नोर करताय. याच्या तोंडाला तोंड देऊ शकत नाही म्हणजे नाही, याच्या तोंडाला तोंड देत नाहीये. पण आमचे सामान्य कार्यकर्ते याच्याशी बोलता, याची संवाद साधू पाहताय तर हाय ना पाठीच खंजीर खूप सुरायला. याला गेलो भेटायला, आमचा प्रशांत मराठी मी मध्ये टाकला, प्रशांत दादा मराठी, का जो ज्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं त्याच्यामध्ये मीडिएटर मी बनलो, प्रसाद गोटेकर. आणि त्याचं ते पूर्ण कुटुंब मी एक व्यवस्थित स्तरावरती आणलं. ते काय आम्हाला सांगायची गरज नाहीये, ते करत नाही आम्ही, ते नको. पण त्या प्रशांत दादानी मध्ये मध्यस्थी केली आणि या चेतन दादाची माझी भेट घालून दिली. तर यांनी काय केलं माहिती का? यांनी ती संपूर्ण आहे ना आमची 1 ते 1.5 तास चर्चा चालली. यांनी बरोबर त्याला हवं येतंय ना ते कट केलं आणि ते फेसबुकला दिलं टाकून. याच्यातून तू काही मोठा होणार नाहीये. आणि काय प्रसिद्धी मिळवायची तुला, काय ते व्ह्यूज मिळवायचे तुला, काय ते डॉलर मिळवायचे ते मिळव, माझं हे म्हणणं नाहीये. पण तो जो भावे सरांचा आज जो तू फोटो टाकला ना, ते 9 तोंड करून, 9 तोंडन ते जे बाकासुरन भस्मासुरन रावणाचं दहन करतून हेन तेन, हे काय ना मानवी बुद्धीला आणि सत्यवादी बुद्धीला आणि सात्विकतेला धरून नाहीये. नाही रे, मराठा म्हटल्यानंतर असे काम कधीच नाही केले. छत्रपतींनी ना आपल्याला असं कधीच शिकवलं नाही. गनिमी कावा नक्की शिकवला. कोणाविरुद्ध माहिती का? गनिमी कावा असुरांविरुद्ध, मोगलांविरुद्ध, जे जनतेची लूट करत होते, जनतेला छळत होते. आज जनतेला छळणारे कोण आहे? ही सगळी सिस्टम आहे, भ्रष्ट व्यवस्था आहे. हिच्या विरुद्ध आपल्याला काम करायचं, याच्या विरुद्ध तर आपण उतरलोय. आणि तो उतरणारा आणि निर्भयपणे काम करणारा एकच माणूस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये,
तो आहे ना जितेंद्र भावे. चल चेतन दादा तुला जॉईन करतो. चल चेतन शेवाळे आला आता लाईन वरती. चेतन दादा तुला जॉईन करतो. हा कर, जॉईन कर. केलंय तुला चेतन शेवाळे. अरे जॉईन रिक्वेस्ट आली तुला, कर जॉईन. हॅलो चेतन दादा शेवाळे जॉईन कर. जॉईन कर ना. केलंय मी तुला ऍक्सेप्ट केलंय. ये लाईन वरती. हा ठीक आहे चल. नाही येते तो. परत रिक्वेस्ट टाक. परत जॉईन जर आला ना सर तर परत रिक्वेस्ट टाक. अशा पद्धतीने काम करून आहे ना तुला काय मोठेपणा मिळणार नाहीये हे पण तुला सांगतो. खेडल्याला येतो, 50 गाड्या पाठवल्या तुला मारायला. मला मारायची गरज, मला काय 50 गाड्यांची काय गरज आहे. मला एका 2 माणसं आले तरी मारू शकता. आला. नमस्कार प्रसाद भाऊ. हा बोल चेतन दादा बोल. हा, तर माझा पहिला प्रश्न, गजानन भोसलेचा विषय काय? हा गजानन भोसले A to Z हा विषय मला. हा गजानन भोसलेवरती अन्याय झालाय 100%. कोणी केलाय अन्याय? अन्याय केलाय जो कोणी तापकीर केला? आहे. हा ठीक आहे अन्याय ना. नाही, लाईव्ह कोणी घेतला? गजानन भोसलेच्या विरोधात लाईव्ह? लाईव्ह आम्ही घेतला. आम्ही नाही, कोणी घेतला? तू नव्हता लाईव्ह मध्ये. लाईव्ह घेणारा कोण होता? अकाउंट कोणाचं होतं? निर्भय महाराष्ट्र पार्टी, जितेंद्र भावे, प्रसाद गोटेकर कडे हातात नाही नाही मोबाईल नाही, होता. अकाउंट कोणाचं होतं? निर्भय महाराष्ट्र पार्टीचं अकाउंट नव्हतं. अकाउंट कोणाचं होतं? जितेंद्र भावे सरांचं अकाउंट होतं. मग जितेंद्र भावे सरांनी अन्याय केला नाही का? अन्याय आता ऐकून घे ना, पूर्ण सांगतो ना तुला. मी काय विचारतोय? तक्रार आली. ऐक ना. 2 मिनिट ऐक ना. तक्रार आली, त्या मुलीची तक्रार आली. त्या मुलीची तक्रार पूर्ण समजावून घेतली. दिघी पोलीस स्टेशनला गेलो असता त्या पोलिसांसोबत आम्हाला चर्चा करायची होती, संवाद साधायचा होता. तिथं गेल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ही जर उग्रा पागरी आणि हमरीतुमरी करायला लागली तर वेगळं स्वरूप येऊन गेलं. मग त्या आवाज वाढला आणि ह्या मुलीवरती ऍसिड, म्हणजे तिने सांगितलंच होतं माझ्यावर ऍसिड फेकलं जाईल, मला मारण्याच्या धमक्या येत आहेत. हीच गोष्ट आहे ना उद्रेकाने सांगितली गेली. बरं, मग तिथं नवरा बायको आहे ह्या गोष्टी माहिती असताना भावे सरांनी नवरा बायको न सांगता मुलीच्या मागे मुलगा आहे असं का बरं सांगितलं? मुलीच्या माग मुलगा आहे. हा ही तापकीर यांनी ना, हा जो तापकीर आहे तो होता निर्भय महाराष्ट्र पार्टीचा, त्यांनी सांगितलं की ही मुलगी आणि हिच्या मागे तो लागलेला आहे आणि त्यांनी खोटी माहिती दिली. त्याच्यावर 100% गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ज्यांनी जे याच्यामध्ये दोषी आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की त्याच्यासोबत त्या गजानन भोसले समोर लाईव्ह घ्या, त्याच्या समोर तुम्ही चर्चा करा. तुम्ही पळता काय? त्या गजानन भोसले सोबत तुम्ही येत का नाहीये? मी तुला बोललो गजानन भोसलेला समोर आण, माझ्याशी बोलायला. गजानन भोसलेला आहे ना, भावे सरांसमोर लाईव्ह घे ना. काय येत नाही लाईव्ह आणायला? काय समोर यावं लागतं काय? मी आता जसं जॉईन झालो मी तुझ्या समोर आहे का? लाईव्ह मध्ये आहे ना. मग भावेने तसं लाईव्ह का घेतलं नाहीये? भावे पोस्ट का करत नाहीये? हा देऊन टाकून ना. गजानन भोसलेचा विषय ना, तुला त्या दिवशी मी तुला भेटायला आलो ना, त्याच गोष्टीसाठी आलो. दादा काय करायचं या विषयामध्ये, कसा मार्ग काढायचा? तुला सांगितलं ना मी त्या दिवशी काय करायचंय. रेकॉर्डिंग टाकलंय मी डायरेक्टली. तू म्हणतोय की एआयने केलं, चेतन शेवाळेने असं केलं, पार्टीत खंजीर खुपसला. अरे भावा, जसं आपण इथं बोलतोय याच्यावरती तू निर्भय महाराष्ट्र पार्टीचं नाव घेतोय, हे घेतोय. ती रेकॉर्डिंग केली नसती गपचूपपणे तर तू सत्य बोलला असता का? तुला अजून एक प्रश्न विचारतो. इथंच लाईन मध्ये प्रश्न विचारतो. ऐक ना, आता मला चर्चा करू दे ना. आता तुम्हाला घेतलंय लाईन वरती. तर आता हे बघ, ह्या पावत्या आहेत बरं का, ह्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या अकाउंटला आलेल्या पावत्या आहेत. हे तुमचे हिशोब आहेत. तर आता हा हिशोब 207 नंबरची पावती, 206 नंबरची पावती, 205 नंबरची पावती, जिथं 2 ते 3 महिन्याचा गॅप आहे, एका मागून एक ह्या पावत्यांचे नंबर कसं काय आले? मग हे बघ, याच्यामध्ये ना हा जो गोळ झाला असं ना लफडा. अरे फोन नका रे करू. बरं चल, हॅलो ऐक ना प्रसाद. आता प्रसादला कॉल येत असतील.
की बाबा त्याला लाईव्ह मधून कट कर, त्याला कशाला घेतलं. तर भावांनो हे बाई पुरावे आहेत बरं का, हे आता हा माझ्या हा लाईव्ह मध्ये जाऊन बघा, पुरावे दिलेले आहेत. नाही, हा? तुझ्या बोलण्यात ऐक ना दादा, नाही तुझ्या नाही, आता बोलण्यात हे जर बघ हे तथ्य बघ, असेल. आता पण दाखवतोय बघ, ह्या पावत्या तुम्हीच टाकलेल्या आहेत बरं का, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नावाने ह्या पावत्या. ह्या हा पावत्यांमध्ये सह्या सुद्धा डुप्लिकेट आहेत. हा हा याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे? ऐक ना, हा हिशोब याच्या मला माहित नाही, हा हिशोब अरे माझ्याकडे कसं आहे काय ना. माहिती नाही? निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये काम करतो तू, तुला माहिती नाही? ऐक ना, 29 पान आहे, 32 पान आहे ना? किती पान 72 आहे ते? पानं आहेत राजा, 72. हे मी तुला हा सांगतो. 72. हा ठीक आहे ना, 72 पान आहे ना. हम्म. ते सगळी पीडीएफ माझ्यापर्यंत आली, माझ्यापर्यंत पोहोचली. पण हा, तू आता जो सूक्ष्म अभ्यास केला ना, एवढा सूक्ष्म हा, अभ्यास तू केला ना, तो मी हा, केलेला नाहीये, मला माहित हा. नाही. हा, तो बर अभ्यास चल, मला मग त्या माहित त्या नाही. पावत्यांमध्ये आता पण मी लाईव्ह मध्ये ते दाखवलेलं आहे. त्या हम्म, पावत्यांमध्ये जर हम्म. सह्यांमध्ये मिस्टेक आहे, त्या हा, पावत्यांमध्ये आत्ता बनवलेल्या पावत्या असतील, तर तू काय उत्तर हम्म. घेशील? नाही, तू तुझ्या काय करशील? बाजूने आहे मी. हा? तुझ्या बाजूने आहे. अरे तुझ्या मग आता बाजूने आहे नको मी. बघ, मग मला उद्या सकाळी कॉल कर. तू आता तो लाईव्ह हा बघ पूर्ण एकदा, त्या पावत्या एकदा चेक हा कर. आणि तरी हा पोस्ट करतोय ना, मग बघू ना तू आरोप लावतो का. तुझा आवाज काटला, आवाज काटला दादा, आवाज येत नाहीये तुझा. एकच मिनिट थांब, थांब ना, एवढी काय करतोय, थांब. हा. थोडस रिलॅक्स घ्यायचं, एवढं हायपर नाही व्हायचं प्रसाद. संयम आवाज हा माणसाचा तुझा खूप आवाज मोठा मित्र नाहीये आहे. ते, तुझा आवाज येत नाहीये ते सांगतो तुला. आता येतोय का आवाज? बोल. हा. तर मग मला हम्म, एक सांग, आता मी ज्या पावत्या दाखवल्या, जे आता लाईव्ह हम्म, घेतलं, त्याच्यानंतर तू इकडे लाईव्ह आला, भावेंना 10 तोंड. हम्म, अरे मला एक सांग, त्याच्या आधी आम्ही तुम्हाला कॉल केले होते, गजानन भोसले हम्म, तुम्हाला भेटला होता, त्याच्यानंतर सचिन हम्म, चव्हाणनी तुम्हाला कॉल केले होते, तुम्ही त्यांना हम्म, रिस्पॉन्स दिला का? तुम्ही मला रिस्पॉन्स दिला का? मग जर तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देत नसतील, तर मग आम्हाला लाईव्ह घ्यावे लागतील ना. त्या दिवशी पण आम्ही भावे सरांच्या घरी, आम्ही किती लोक होतो? आम्ही 3 लोक होतो. आले का हम्म, भावे सर चर्चेला? नाही आले. हम्म, भावे सर आता सुद्धा 4 दिवसापासून लाईव्ह का घेत नाही ग्राउंड वरती? का बाहेर हम्म, पडतायत? भावेंना आम्ही हम्म, वेळ दिला ना, तरी सुद्धा हम्म. ह्या लाईव्ह मध्ये पण सांगतो, तरी सुद्धा आता मी तुला नावं सांगतो. हा. राहुल दुसिंग, सोनू शेख, रेवगडे, दादू झोडे, जगबीर सिंगची मानव उत्थान फाउंडेशन, या सगळ्यांचे आता हा भावेंनीच पुरावे टाकलेले आहेत बरं का, आम्ही नाही टाकलेले. हा तुमच्याच निर्भय हम्म, महाराष्ट्र पार्टीमध्ये त्याचा हिशोब दिला गेलेला आहे. आता यांच्यामध्ये ज्या फेक पावत्या बनवल्या गेल्या आहेत ना, ह्या हम्म, पावत्या आम्ही तुम्हाला तिथे आर्थिक गुन्हे अन्वेषणला आम्ही शुक्रवारी देणार आहोत. तर माझं फक्त एक हम्म, म्हणणं आहे की आम्हाला ह्या गरीब बांधवांवरती गुन्हे दाखल करायचे नाहीयेत. हम्म, तर तुम्ही शुक्रवारपर्यंत ह्या सगळ्यांना समोर घेऊन या. हम्म, भावे जसं तू राहतो ना माझ्यासमोर, तसं भावे का येत नाही समोर? भावे का पळतायत? आणि तुम्हाला अजून एक सांगतो प्रसाद, मी अजून एक प्रश्न उपस्थित केला. हम्म, काय? मी अजून एक प्रश्न असा उपस्थित केला की भावेंनी ज्या हम्म, आतापर्यंत जो हिशोब आतापर्यंत दिला, तसा एक हम्म, खटी पीडीएफ स्वरूपात का देत नाहीये? की बाबा माझ्या पार्टीमध्ये ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत एवढा पैसा आला. आता पहिली गोष्ट, हम्म, मला तुमच्या पार्टीच्या हिशोबामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मी ज्यामुळे मी बोलायला चालू झालो, तो विषय कोणता? हम्म, गजानन भोसले आणि चव्हाण आणि बाकीचे इतर विषय. पण तरी हम्म, पण आता हिशोबाचा विषय आलेलाच आहे ना, तर मग हिशोब कसा द्यायचा राहतो माहितीये का? तर प्रत्येक पक्षाचे प्रॉपर ऑडिट असतं, त्याच्यावरती सीएची सही असते, किती पैसा आला ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत, त्याच्यानंतर तो पैसा कुठं हम्म, खर्च झाला, त्याला टॅक्स किती हम्म, लागला, बरोबर? हम्म, या सगळ्याचा हिशोब प्रॉपरली असतो, द्यायचा असतो. हम्म, भावेंनी तसं न करता भावेंनी बँक स्टेटमेंट दिलेले आहेत. आता तूच सकाळी म्हटला होता ना, एआय काहीतरी तुझी पोस्ट होती, तर तसंच हम्म, त्याच एआयनी पीडीएफ एडिट सुद्धा केल्या जातात, हम्म, बरोबर? मग भावेंनी एवढं टाकण्यापेक्षा सरळ एक सीए कडनं ऑडिट करून घ्यायचं. ते ऑडिट मी हम्म, मागच्या वेळेस पण बोललोय की एक चांगला सीए पकडा, जो तुमच्या दोन्ही पार्ट्यांमधला, तुमच्या पार्ट्यांमधले भांडण आहेत, तर तुमच्या हम्म, पार्ट्यांचे सगळे लोक एकत्र करून तिथं बघा. आणि सचिन देशपांडे आता म्हणतायत की जे भावे पोस्ट करतायत, 500,000 रुपये आले, इकडे मला एवढी कॅश भेटली, तिकडे कॅश भेटली, त्या कॅशचा हिशोबच दिला नाही भावेंनी, हम्म, बरोबर? तो हिशोबाचं ते हम्म. तुमचं आणि ते देशपांडेंचं काय ते बघून घ्या. मला फक्त हम्म. एक सांगा की भावेंनी समोर यायला पाहिजे की नाही पाहिजे? यायलाच पाहिजे. मग काय येत नाहीये? ठीक आहे ना, ऐक ना, मी काय म्हणतोय, आपला विषय तुझा आता सांगितलं ऑडिटचा, ते ऑडिट पण झालं पाहिजे आणि पारदर्शकतेने पण झाले पाहिजे. भावे सर असल, निर्भय महाराष्ट्र पार्टी असल, आम्ही ऑफिसेस मध्ये जाऊन, कार्यालयांमध्ये जाऊन पारदर्शकतेची आम्ही ना
घेतो ना आम्ही गळ्यात आय कार्ड पाहिजे. हा बरं ठीक आहे, ऐक ना. आता तुमची हमी सांगतो मी, तुमचं हमी तर सांगतो, ऐक ना. मला आता पण 3-4 कॉल आले. ठीक आहे, मी तुला एकच प्रश्न विचारतो तुमच्या लाईव्ह मधून. आता तुम्ही पुण्यामध्ये एक लाईव्ह घेतला होता की इथं असा अन्याय झालेला आहे, इमारतीचं पाणी शेतामध्ये जातंय जवळपास 4-5 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर तुम्ही असे अनेक लाईव्ह घेतलेत की इथं असा अन्याय झालेला आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्ही ते चांगलं काम करताय. पण अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवतोय तर नंतर ते लाईव्ह कुठं जातात, त्या व्यक्तीला न्याय भेटतो का नाही भेटत ते तुम्ही सांगतात का? नाही होते त्याचंच ते एक उदाहरण आमच्याकडनं. ऐक ना, त्याचंच एक उदाहरण सागर शिंदे आत्महत्या प्रकरण एमव्हीपीचं. मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये सागर शिंदेसाठी जे भावे सरांनी आवाज उठवला होता, तर भावे सर दुसऱ्याच दिवशी शांत झाले. तर मग त्या मुलाला न्याय मिळाला का? तो लाईव्ह डिलीट झालाय बरं का, हे पण सांगतो मी तुला. मग काय झालं, त्या मुलाला न्याय मिळाला का? चळवळीमध्ये तू पण काम करतो ना? हा, चळवळीमध्ये काम करू. किती किती विषय हाताळले तू आजपर्यंत? आजपर्यंत मी जवळपास 1000 ते 2000च्या वरती विषय हाताळले ना? हम्म. प्रत्येक विषय पाठपुरावा प्रत्येक करणं विषयाचा तुला मी प्रत्येक बांधवाला उभा करून देतो, ज्याला मी जामीन करून आणलेला आहे, ज्याला मी निर्दोष सोडून आणलेलं आहे, ज्याचं मी प्रॉपरली पाठपुरावा करून त्याला लाईव्ह आणून दाखवलेलं आहे. हे सगळ्याचे पुरावे मी देऊ शकतो. मी जेवढे लाईव्ह घेतले ना, ऐक ना, माझा इथं आहे ना, तू काय केलं मी काय केलं तर हिशोब नाहीये, पण मी सांगतोय मी पुरावे देऊ शकतो. मी त्या प्रत्येक बांधवाला उभा करू शकतो की ज्याला मी जामिनावरती बाहेर काढलेलं आहे. आणि ते मी दाखवलं पण आहे बरं का, मी पोस्ट केलेले आहेत. ह्या भावाला इथं जामीन मिळाला, त्या भावाला तिथं जामीन मिळाल्या. तसं तू दाखवू शकतो का की आम्ही चांदवड, तसं एमव्हीपीचा लाईव्ह घे ना, एमव्हीपीच्या लाईव्ह मध्ये आम्ही असा सागर शिंदेचा लाईव्ह घेतला होता, तर त्याच्यामध्ये त्याला न्याय मिळाला. त्या केसचं काय झालं सांगतं मला? ते तर तू पण होता प्रसाद. काय झालं त्या केसचं? अरे पण ऐक, न्याय देणार आहे आम्ही पोलीस आहे का? आम्ही न्यायाधीश आहे अरे का? आम्ही कोण तुमचे न्याय भावेच देणार? स्वतः म्हणतात, तुमचे भावेच त्यांचे लाईव्ह आहेत भावेंचे. आम्हाला कायद्यावरती विश्वास नाहीये, आम्ही आमचा न्याय स्वतः करू म्हणतात. आमचा आम्ही स्वतः करू ना, पण मग तेच तुला सांगतोय. जे आता म्हणतो, आता हे बघ, आता तू स्वतःच बोलला, आता तू स्वतः बोलला, तुला जे आता तू स्वतः बोलला. आता मला फक्त एक सांग की त्या लाईव्हचं नंतर काय झालं? त्या सागर शिंदेला न्याय मिळाला का? किंवा त्याची जी केस आहे त्या केसचं काय चाललंय आता पुढं? स्टेटस काय त्या केसचं? नाही आम्ही काय करू शकतो? मी जर सांगितलं याला फाशी द्या, तर होऊ शकते का फाशी? जो दोषी आरोपी आहे ते कोण देईल अरे मग फाशी? पाठपुरावा करणं काम कोणाचं आहे? जर आपण एखाद्यासाठी उतरतोय ना मैदानात, तर पाठपुरावा करायचं काम कोणाचं आहे? तुझं तर सांग मला, त्या केसेस सागर वरती काढ आणि शिंदे त्याला केसचं, त्या सागर शिंदे केसचं काय झालं सांगतं मला? त्या विषयामध्ये मीच नाहीये. याचा विचार गजानन भोसलेचा विचार, त्या सागर शिंदेच्या केस मध्ये मी अरे नाहीये. काय म्हणतो प्रसाद भाऊ तू? सागर शिंदेचं केस, अरे काय ती मला नाही ना माहिती. मी नव्हतो ना तिथं, मला नाही माहिती. इतर केसेस विचार तू. मी ज्या केस मध्ये आहे ना त्या केसेस मला विचार. मी आता अरे तू सगळ्या या ज्या केसेस गोष्टी मध्ये होता प्रसाद, पहिल्यापासून तू भावी सरांसोबतच हे आहे. बघ, ऐक ना, आता तू ऐकूनच नाही घेते, सगळं तूच बोलतोय. आता एखादा विषय समोर येतो, सामान्य माणसाला आवाज नसतो, सामान्य माणसाकडे पैसे नसतात, पोलीस स्टेशन त्याला आहे ना ताकस्तूर लागून देत नाही, न्यायालयामध्ये जायची त्याची कुवत राहत नाही. अशा वेळेस तो माणूस आपल्याकडे येतो, आपण त्याला बोलायला सांगतो, बोल तुला पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळत नाही, तुला न्यायालयात न्याय मिळाला नाही, तू आता सोशल मीडियावर तरी व्यक्त होय. त्याच्यातून तरी काही तसं नाही का लगेच त्याला तिथं त्या ठिकाणी समोरच्याला काही शासन होईल किंवा त्याचं काही होईल. आता तुला खूप साऱ्या प्रकरण सांगतो सावकारांचे, का ते ना भावे सरांच्या लाईव्हमुळे ना ते तिथं वर डोकं काढलेलं नाही. असे हजार. अरे दादा, असे आहेत ना. मी कुठं म्हणतो भावे सरांचं चांगलं काम नाही? मी असं म्हटलो का? मी कोणत्या विषयावरती आवाज उठवला सांगतं? मी गजानन भोसलेंच्या विषयावरती आवाज उठवला, मी सचिन चव्हाणच्या विषयावरती आवाज उठवला, की ज्यांच्यामुळे भावे सरांच्या त्या लाईव्ह मुळे ह्या लोकांची आयुष्य बरबाद झाली. तर या सगळ्यांचं म्हणणं काय माहितीये का? या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जसं भावे सरांनी आमच्या विरोधात लाईव्ह घेतला ना, तर भावेंना माहितीये तुझी स्वतःची रेकॉर्डिंग व्हायरल केली बरं का आम्ही. तुझ्या रेकॉर्डिंग मध्ये भावे काय म्हटलेत की गजानन भोसले गेला उडत, मरू दे त्याला तिकडं. बोलले नाही का असं भावे सर? बोलले की नाही? बोललेत ना. मग त्याच्यानंतर त्याच रेकॉर्डिंग मध्ये गजानन भोसलेच्या भावे सर हे पण बोललेत की माझ्या पाठीमागे जनता आहे, माझं कोणी वाकडं करू शकत नाही, तुला काय उपटायचं उपटून घे. भावे सर असं बोलले नाही? आता काय जनता आहे? बोलले की नाही? बोलले की नाही? कोणती जनता?
मला कोणती जनता बोलले उभी की राहिली नाही? 3 महिने कोणती जनता उभी बोलले की राहिली? नाही? बोलले की हा नाही सांगा मला. भावे सर असं हा बोलले की नाही? मग तेच सांगायचंय की जनतेचा पाठिंबा जर तुमच्या मागे आहे ना, तो चांगल्या कामासाठी आहे. त्या जनतेचा हम्म, पाठिंबा कोणाचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाहीये तुम्हाला. हम्म. कळलं? तर आता तू सांग मला की गजानन भोसलेला कधी तू लाईव्ह आणशील भावे सरांच्या समोर? तुला त्या दिवशीच बोललो होतो गजानन भोसलेसाठी मी उपोषणाला अरे बसायला तू तयार नाही, आहे. सोड, तू सोड. तू भावे 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 पुराण गागतोय ना आता इथं लाईव्ह मध्ये, भावेंना बोलायला नव्हतं पाहिजे, भावेंना असं करायला नव्हतं पाहिजे. तर मग त्याच भावे सरांना तूच बोल ना की भावे सर या गजानन भोसले समोर लाईव्ह. बोलू शकत नाही का तू? आता त्यांचं आहे ना, ऐक ना, त्याचं ते नवरा बोल. बायकोचं भांडण ते न्यायप्रविष्ट ती गोष्ट आहे, त्या अरे न्यायालयात तो न्यायप्रविष्ट, गोष्ट. मग त्यांचा न्यायप्रविष्ट नवरा, ऐक ना, नवरा बायकोचं भांडण न्यायप्रविष्ट, मग तुम्हाला कोणी हक्क दिला पोलीस स्टेशनला जाऊन नवरा बायकोच्या प्रकरणात पडायचा? परत तू मला बोलून देणार आहे का? मला 2 मिनिटं दे बरं बोलायला, हा टायमिंग बोलतो. लावून 2 मिनिटं मला बोलायला हा दे. टायमिंग लावून तू 2 मध्ये मिनिटं बोल बोलला बोल. तर हा गोष्ट बोल पण बोल. पूर्ण होणार. हा बोल. आता न्यायप्रविष्ट गोष्ट आहे ती, त्या नवरा हम्म, बायकोचं भांडण. ज्या हम्म, वेळेस आहे ना गजानननी मला आहे ना मॅरेज सर्टिफिकेट पाठवलं, त्या सगळ्या गोष्टी हम्म, मला गजानननी पाठवल्या, त्यानंतर हा, आम्हाला कळलं की त्याचं लग्न झालेलं आहे. हम्म, त्यावेळेस सगळा विषय पांगला होता, खूप व्हायरल हम्म, झाला होता तो. हम्म, तिथून आहे ना माग ना शक्य नव्हतं. तर भावे हम्म, सरांनी त्याला काय सांगितलं माहिती का? तू हम्म, थोडा शांत राहा म्हणे, सगळं हम्म, व्यवस्थित मागे घेऊ. आता तू न्यायालयीन प्रक्रिया तुला माहिती का, एका हम्म, एकी लगेच त्या गोष्टी झाल्या असं नसतं. हम्म, आणि तुला सांगतो ही गोष्ट ना थंड पण झालीये त्या हम्म, गजाननची, आणि त्याला हम्म, त्याच्यात आहे ना 100% न्याय पण मिळाला आहे. आता फक्त आहे ना हा. तुम्ही आता गजर गाड्याचा निवड शंगुळ्याचा करू नका प्लीज. मग मी तुम्हाला आता हात आता जोडून तुझं विनंती. उत्तर देतो. आता 2 मिनिटं झाले बरं का. आता तुझं उत्तर देतो. तर हम्म, भावे सरांना ह्या गोष्टी जर माहिती होत्या तर भावे सर लाईव्ह का आले नाही, हा माझा पहिला प्रश्न. हम्म, त्याच्यानंतर भावे सर जेव्हा काय म्हणतात ना, त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या तर भावे सरांनी शिव्या गजानन भोसलेलाच घातल्या. हम्म, त्याच्यानंतर जर तुम्हाला माहिती नव्हते ह्या गोष्टी, तुम्ही म्हणतात ना की आम्हाला माहिती नव्हती, आम्हाला नंतर कळल्या, मग हम्म. उतारवणारा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणून तुम्ही डायरेक्टली तोंडवरती गळ सुटतात काय लाईव्ह घेत घेत? हा पहिले माहिती करून घ्या ना की आपण कोणासाठी चाललोय, त्याचे बॅकग्राऊंड काय आहे, खरंच अशा गोष्टी झाल्या होत्या का? काही गोष्टी माहिती नाही करून घ्यायच्या, लोकांच्या आता आयुष्याबरोबर देऊ गळ का उत्तर? सुटायचे, लाईव्ह घेत सुटायचं का? ठीक आहे ना, 1 मिनिट ह्या देतो चुका का आता? एक ठीक आहे. अरे ठीक नाही, आयुष्य बरोबर झालंय त्या माणसाचं, तसंच अजून इतरांचं बरोबर झालेलं आहे. स्वतःचं बरोबर झालं असतं तर? 1 मिनिट दे ना, 1 मिनिट देतो का? माझं हा आयुष्य घे. बरोबरच झालंय. 3 महिने आतमध्ये राहून आहे ना व्यवस्थेने माझी गांडच मारली. नाही अजून शिवाय माझी जाणार आहे, एक लक्षात घे. आता मी मारणार आहे ह्या लाईव्ह मध्ये सांगतो. हा अजून तर तुझे हा जामीन रद्द व्हायचे, त्याच्यानंतर इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल झाले ना त्याची प्रोसेस मी चालू करून दिलेली आहे. मी शुक्रवारपर्यंतचा वेळ पुन्हा देतो. ऐक तू ऐक, तर मी मला आहे ना, शुक्रवारपर्यंतचा वेळ पुन्हा देतो. या लाईव्ह मला मध्ये धमकी सांगतो मी. दिली. मला माग तू तर मला माग धमकी माग पुढे बोलायला आवडत नाही, समोरासमोर बोलतो मी. तू तर माझ्या तू तर बांधवांचे मला आहे आयुष्य ना तुम्ही बरबाद त्या केली आहे, माझ्या बांधवांचे आयुष्य तुम्ही बरबाद केली आहेत, मी तुम्हाला सोडणार नाही. तुझे बांधव कधीपासून झाले? माझे बांधव सगळेच बांधव असतात. मी प्रत्येकाला जो माझ्याकडे अननोन येतो ना, आता सुद्धा हा सांगतो, आता सुद्धा माझं हम्म, घराचं दार ओपन असेल. जो मला हम्म. ओळखत नाही ना, एकदा फोन केला ना. तुम्ही किती दिवस होते माझ्याकडे? भावे सर 4 दिवस होते माझ्याकडे. 4 मी दिवस. एक दिवस मी एक 4 तुझ्या दिवस एक होते दिवस भावे. भावे 4 दिवस हा होते, मी तू एक 1 दिवस असशील. पण हम्म, होतेच ना. हा मग आता जेवण खावण तर मीच मला खाऊ घातलंय ना. पण तरी पण ते जाऊ दे, मला त्या गोष्टी नाही काढायच्या. पण मला तू म्हणतो ना की हे बांधव, ऐक ना, हे बांधव कधीपासून झाला हे म्हणतो ना तू, तर हम्म, माझ्याकडे माझे ते पण बांधव असतात की जे मला एक कॉल करतात, दादा असा प्रॉब्लेम झालाय, आणि ते माझ्या घरी येऊन राहतात ना, मी त्यांना पण बांधव म्हणतो. हम्म, हम्म. कळलं? त्याच्यामुळे माझ्या ज्या बांधवांवरती जो अन्याय अत्याचार झाला ते माझ्याकडे आले, आम्ही तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला, तुम्ही अजूनही त्या बांधवांची माफी मागत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही माफी मागा ना, मी शांत बसून घेतो ना, मला काय फरक पडतोय? मला काय ऊत आला काय तुमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये बोट घालायचा? घ्या ना माफी मागून, अं, संपला विषय. माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय दे ना आता. कोणता अन्याय झाला तुझ्यावर? 3 महिने मला आतमध्ये ठेवलं, का बरं ठेवलं याचं उत्तर दे ना. मग झाला ना. मग 3 महिने आतमध्ये ठेवलं तर 1 मिनिट थांब. फोन आलाय, आवाज कटलाय हा तुझा, मला फोन आला होता. थांब रे बाबा, गोष्टी घाई करतो. हम्म, हा, आवाज येतोय का माझा? हा येतोय. हा तर गेला, कटला. चेतन दादानी परत जॉईंट व्हावं, चर्चा चालू आहे. चर्चा चालू आहे, चेतन दादानी परत जॉईन व्हावं.
थांबा, आलाय त्याचं जॉईनिंगचा कॉल आला. ऍक्सेप्ट ऍड. हॅलो, आवाज येतोय का? हा, येतोय. हा, तर तुझ्यावरती जो अन्याय झाला ना, तर सगळ्यात पहिले तुझ्यावरती गुन्हे दाखल झाले खंडणीचे. हम्म. त्याच्यानंतर तुझ्यावरती गुन्हे दाखल झाले इंदिरानगरमध्ये अब्रुनुस्कानीचे. कोणते? हा, जिथं तू पीआयची कमेंट केली होती, तो गुन्हा माझ्यावरती पण आहे ना. हो आहे तुझ्यावरती पण. तुम्हाला मदत केल्यामुळे माझ्यावरती 3 गुन्हे दाखल झाले की नाही? नाही, आपण आरोपी आहे दोघं. हा ना, मग 6 आरोपी आहे ना. तर मग तुझ्यावरती अन्याय झाला, मग माझ्यावरती पण अन्याय झाला का? नाही, तू नाही मध्ये गेला ना रे. अरे मी मध्ये कस काय जाईल? मी का काही बरं नाही केलंच जाणार? नाही तर मी कस काय जाऊ? मग मी तिथं स्वतःहून ऐक, तुम्ही इकडे तिकडे पळत होते, मी हम्म. पळालो नाही. मी हम्म. इथंच होतो. मी समोर जाऊन हम्म. चर्चा करत होतो, काय विषय झालाय त्यांच्यासमोर मांडत होतो. आणि तुला जशी अटक झाली ना, तर तू अमोल दादाला विचार, त्या घोलप दादांना विचार, त्यांना अटक होऊ दिली का? मी त्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलिसांची मी चर्चा केली. कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही तिथं धडधडीत कमेंट केलेल्या आहेत. नाही, कमेंट नाही, व्हिडिओ व्हायरल केलाय मी. कमेंट नाही काय? कमेंट नाही माझी. शेअर तर केलायत ना. आणि हा बघ, राम कडंजे, अरे चुतिया चेतन सर्वसामान्य जनतेचे, अरे राम दादा स्वतःच्या नावात राम आहे आणि अरे आपण ते शब्द वापरतोय. कमेंट येऊ राहिले. ऐक ते ना, जाऊ दे, कमेंट मला ऐक ना, तू म्हणतो ना अन्याय, तर मग आता हा अन्याय सिद्ध कुठं होईल? कोर्टात होईल. तेव्हा ऐक ना, कोर्ट आहे ना, कोर्टात ते सगळे पुरावे मांडलेत ना. कोर्टात जेव्हा तू निर्दोष सिद्ध होशील ना, निर्दोष, तेव्हा तू असं म्हणू शकतो की माझ्यावरती अन्याय झाला. अच्छा. इतक्या वेळ तर तूच म्हणत होता ना, नवरा बायकोचं भांडण आहे, न्यायप्रविष्ट विषय आहे. मग आता जेव्हा स्वतःवरती आलं, तर तेव्हा कसं काय म्हणतो अन्याय झाला? अन्याय झाला हे कधी म्हणता येतं? जेव्हा तू निर्दोष सुटतो, बरोबर ना? तिथं आता माझ्यावरती पण गुन्हे दाखलच आहे ना. मी म्हटलो का माझ्यावरती अन्याय झाला? जेव्हा मी त्या कोर्टाच्या तारखांमधून मी निर्दोष सुटेल, तेव्हा मी समोरच्यावरती गुन्हे दाखल करेल ना, की यांनी असं केलं. बरोबर. मग आता ऐक ना, भोसलेचा हा विषय आहे ना, बर का, मग न्यायप्रविष्ट आहे, त्याला कोर्टातून न्याय भेटेल ना, मग त्याला काय आपण न्याय देतोय? आता हे रघुनाथ चौधरी आले. नाही, रघुनाथ चौधरी जाऊ दे. आता आहे ना, ऐक ना, आपल्या विषयाला धरून विषय, तू जो म्हणशील ना, तू निर्दोष आहे आणि ते न्यायालय ठरविल, तू बोलला आता. मग आता भोसलेला पण न्यायप्रविष्ट, ती काय जी गोष्ट झाली ना, ती न्यायालयाला ठरवू दे ना. अरे पण तिथं भावेंनी लाईव्ह घेतलाय ना. लाईव्ह कोणी घेतला? विषय लाईव्हचा आहे, एक लक्षात घे. कोर्टाचा विषय वेगळा आहे प्रसाद, गुन्हे दाखल व्हायचा विषय वेगळा आहे. इथं विषय लाईव्ह घेतलेला आहे. कोणी? भावेंनी घेतलेला आहे. मग तो लाईव्ह चुकीचा घेतलाय, खरा घेतलाय, हे दाखवा ना समाजाला. किती मागं करणार भावेंच्या? आणि तुला हे पण सांगतो प्रसाद, तुला अजून काही गोष्टी माहिती नाहीयेत पुढे काय होतंय. मी तुला नेहमी सांगतोय. हे बघा, काशीनाथ बारा ते पण दादा म्हणतात माफी मागून विषय सोडवा. भावेंनी यावं लाईव्ह घ्यावं, माफी मागून विषय सोडवा त्यांच्या समोर. संपून जाईल ना विषय. एवढा विषय आहे ना, ज्या बांधवांचे तू स्वतः म्हणतोय प्रसाद, की भोसलेंचं आयुष्य खराब झालं. बरोबर. हे बघा, गजानन भोसलेला ऍड करा तर गजानन भोसलेला ऍड. मी निघतो आता, टाटा बाय बाय. माझं काम झालं बोलून. बाकी माझं आता ऐक ना, यांना ऍड कर, मला बाकीचे पण काम आहेत. मला अजून पोलीस स्टेशन मध्ये जायचं एका ठिकाणी. ठीक आहे, काहीच विषय नाही. तर गजानन भोसलेला ऍड करा पहिले, मग मी जातो. करा गजानन भोसलेला ऍड. जनतेला पण समजू द्या ना, की तुम्ही कसा गजानन भोसलेवरती अन्याय केलेला आहे. घ्या गजानन भोसले लाईन वरती, गजानन भोसले लाईन वरती घ्या, मी निघतो. तू एवढं रान पेटवलं ना दादा, मला तुझ्याशी बोलायचं, मला तुझ्याशी बोलू दे 2 मिनिटं. मला सगळे प्रश्न तुला विचार. 3 महिने जेलमध्ये राहिला म्हणून काय उपकार करून आला का? जेलमध्ये राहायची वेळ का आली? आमचे वकील डोकं आपटू मी डोकं आपटू भावेंना म्हणत होतो की केस आमच्याकडे द्या, आम्ही 1ही रुपया घेणार नाही. 15 दिवसाच्या आत बाहेर काढण्याची गॅरंटी घेतली होती. आले का? चेतन दादा सहित आम्ही सगळे 15 जे लोक होतो ना, आता विशाल दादा म्हणतायत, विशाल वाघमोडे. 1 मिनिट थांब रे बाबा. आता हे विशाल वाघमोडे दादा यांचं माझं वेगळंच प्रकरण आहे. पण तरी पण विशाल वाघमोडे दादा आता इथं का बरं आले? तुम्ही असली प्रकरणे उचकवण्याची गरज काय? तर विशाल दादा, तुमच्या जागी तुमचं जे आयुष्य आहे, थांब रे बाबा थोडा वेळ, मला उत्तर देऊ दे कमेंटचे. अरे मला उत्तर देऊ दे ना, 1 मिनिट थांब ना. नाही, त्यांचा काही संबंध नाही, नाही त्यांचा काही विषय नाही. त्यांनी तुझ्या सोबत स्वतंत्र लाईव्ह घ्यावा. काय म्हणतोय ते, याला घे, गजानन भोसले लाईन वरती घ्या, गजानन भोसले लाईन वरती घ्या. अरे माझ्यासोबत बोल तू, मला तुझ्या प्रश्नांची उत्तर पहिले गजानन भोसले लाईन वरती घ्या ना.
तो सांगेल ना नाही, सत्य काय आहे. कशाला पळताय आता तू पळतोय प्रसाद पळतोय तू. गजानन भोसले लाईन वरती घे, गजानन 2 भोसले मिनिटं लाईन वरती घे, लाईन वरती माझा घे, माझा विषय गजानन होऊ भोसले दे. लाईन वरती घे. पळू नको आता सत्य समोर येतंय ना, आता पळायचं नाही. गजानन भोसले लाईन वरती घे. आणि विनायक येवले तुझ्या दम असेल ना समोर येत, मग तुला दाखवतो मी. खाबऱ्या खुबऱ्या म्हणतोय ना, समोर येऊन भिडायची ताकद ठेवायची. घे ना, निर्भय म्हणतो ना प्रसाद, तू पण स्वतःला निर्भयवाणी समोर या. हा घेतलं ना. हा गजानन भाऊ आवाज येतोय? हा आवाज येतोय. हा तर तुम्ही दोघं बोला आता, आणि सत्य काय ना जनतेला मांडा. दादा तुम्ही पण राहा जरा लाईव्ह, मला नाही मला बोलायचंय. जायचंय गजानन भाऊ, तुम्हाला माहिती आहे माझे कामं काय राहतात. हो. ठीक आहे. तू पळतोय मग. हा बरं ठीक आहे, तुम्ही चल थांब, चल. ऐकून घ्या दादा. हा ठीक आहे. आता 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 काय म्हणता येतं की प्रसाद दादा म्हणतात की बाबा त्याचा न्याय प्रविष्ट आहे, बरोबर माझा. तर फॅमिली मॅटर मध्ये त्याला यायचं परमिशन कोणी दिलं? माझा ऑलरेडी फॅमिली मॅटर माझा चालू होता. 2024 मध्ये माझ्या वाईफने माझ्यावरती केस टाकली होती. तर त्याला तिथे यायची आणि लाईव्ह करायचा काय संबंध होता? मी म्हणताय ना की बाबा त्यांचा फॅमिली मॅटर आहे, माझ्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल होता 498 चा. तर मग फॅमिली मॅटर मध्ये त्यांनी आले का? पहिली गोष्टी आहे, त्यांनी काय कोर्ट आहे, जज आहेत, ते पोलीस आहेत, मला सांगा. हा हे बघ गजानन दादा, ज्या त्या मुलीने ना, जे तापकीर असतील, ती मुलगी असल, यांनी ना जी आमच्याकडे तक्रार केली का तो मुलगा आम्हाला त्रास देतोय, तो ऍसिड फेकायचं म्हणतोय, तो अजून काही काही त्यांनी ना लावून पुसून जे सांगितलं ना, बरं का, तर समाजामध्ये ना ऐकून घ्या प्रसाद दादा, एक मिनिट ऐकून घ्या. मी तुमच्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या. त्या मुलीनं तुमची काय दिशाभूल केली असेल, काय केली असेल मला माहित नाही, ठीक आहे, मी एक्सेप्ट केलं, बरोबर. परंतु ज्या दिवशी लाईव्ह केलं त्या दिवशी माझ्यावरती सासूकडनं माझ्यावर गुन्हा दाखल झाला. तुम्हाला योग्य वाटते का? हे अयोग्य आहे. अयोग्य आहे ना. प्लस अजून सांगतो, आता तुम्ही म्हणताय माझ्यावरती अन्याय झाला, ठीक आहे, बरोबर. तर तुम्ही आता माझा लाईव्ह डीजी पोलीस स्टेशनला घेणार का? त्या मुलीनं माझ्यावरती विनाकारण एवढे गुन्हे दाखल केले, सासूने केले, तर त्यांच्या विरोधात तुम्ही आवाज उठवणार का? माझ्यावर जे अन्याय झाला त्याच्याविषयी तुला न्याय मिळालाच पाहिजे या बाजूचा मी आहे. पण आता विषय असा आहे गजानन दादा, ऐकून घ्या. ज्या मुलीनं माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्याच मुलीने मला डायव्होर्स न देता तिनं दुसरं लग्न केलं, बरोबर. त्याचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. तर ह्याच्यामध्ये कोण कोणाला फसवलं आणि कोण कोणावरती अन्याय केला ह्याचं मला उत्तर कोण देणार? पहिली गोष्ट तिने आमची दिशाभूल केली, याच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तिने आम्हाला चुकीची माहिती देऊन आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं. अरे तुम्हाला चुकीची माहिती देताय, तुम्हाला चुकीची माहिती देताय, तुम्हाला व्हेरीफाय करता येत नाही का? तुम्ही लहान आहेत का? तुम्ही लहान नाहीत का? तुम्ही लहान आहेत का? व्हेरीफाय करता येत नाही का तुम्हाला? जाऊन तोडवरती जाऊन लाईव्ह घ्यायचे, आयुष्य बरबाद काय तर ठेका दिलाय का तुम्हाला? प्रसाद दादा, ज्या टाइमला तुमचा लाईव्ह चालू होता त्याच्यानंतर मी कंप्लेंट 1 तासाला कॉल केला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि मी तुम्हाला सगळे पुरावे पाठवले, तरी पण तुम्ही माझी गोष्ट कोणती पण ऐकून घेतली नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मी आता परत काय म्हणतायत की बाबा तो न्याय प्रविष्ट आहे, त्याचं काय मॅटर सॉल्व्ह होईल. आज माझं अख्खं आयुष्य बर्बाद झालं. माझं तुमच्या मॅटरमुळे माझ्या गाड्याचे लोन बाकी राहिलं, त्याचं काय? मला पुण्यामधून हद्दपार करण्यात आलं, त्याचं काय? माझं नुकसान भरपाईचं काय? आमच्या लाईव्हच्या आधी तुझ्यावर गुन्हे दाखल होते का त्यांनी केलेले? त्याच्या अगोदर माझ्यावरती कोणता जरी गुन्हा असेल, मी काय म्हणतोय, माझ्यावरती फक्त 498 चा गुन्हा दाखल होता 2024 मध्ये, ते पण माझ्या वाईफने टाकलेला. त्याच्या अगोदर जर कोणता न्याय प्रविष्ट माझ्यावर गुन्हा दाखल असेल तर तुम्ही जे म्हणसाल ते मला एक्सेप्ट आहे. गजानन भाऊ ऐका, आता मी याच्यावरती क्लिअर करतो. न्याय प्रविष्ट म्हटलंय बरं का, तुम्ही गजानन भाऊवरती पोस्कोचा गुन्हा दाखल केलेला, म्हणजे गजानन भाऊवरती तुम्ही असं म्हटलं की त्याच्यावरती पोस्को गुन्हा होता. न्यायालयाने आणि पोलीस स्टेशननी त्याला निर्दोष बाहेर काढलेले त्याच्यातून 2017 साली, कळलं? आणि आता हे जे बाकीचे म्हणतायत ना की त्याच्यावरती तडीपार एका गुन्ह्यात झाला, तर एका गुन्ह्यात नाही झाला तडीपार. 498 ची केस ती कधी लागली? भावेंच्या लाईव्ह नंतर. कधी, किती वाजता? ज्या दिवशी भावे तिथं आले तर मुलीसाठी आले, पण मुलीने गुन्हा नाही दाखल केला, मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला, सासूने, की सासूची छेड काढली. मग भावेंना त्याच्यावरती बोलायला पाहिजे का, मी तुझ्यासाठी आलो, मग तुझ्या आईने का बरं गुन्हा दाखल केला? भावेनी यांनी ह्या गोष्टी भावेंनी क्लिअर का नाही केल्या आजपर्यंत? त्या मुलाला, तुला माहिती का प्रसाद, ह्या मुलाला जेव्हा तारखेला जातो का, त्या तारखांना, प्रत्येक तारखांना सुद्धा अजूनही जनतेकडनं त्रास होतो की तू एका मुलीचं आयुष्य बरबाद केलं. त्या मुलाला आजही लोक वाईट नजरेने बघतात. जर तुम्हाला माहितीये की ह्या मुलावरती गुन्हा, म्हणजे चुकीचं तुम्ही लाईव्ह घेतला, तो आजही लाईव्ह तुमच्या युट्यूब चॅनलला आहे, तो लाईव्ह का डिलीट केला नाही तुम्ही आजपर्यंत? संपवतो.
व्ह्यू साठी त्याला व्ह्यू पाहिजे ना पाहिजे त्यांना, कारण आज 7 मिलियन लोकांना बघितलेले आहेत. आज 7 मिलियन लोकांच्या दृष्टिकोन सांगा बरं तुम्ही. तो लाईव्ह का डिलीट केला नाही सांगा ना मला. जर तुम्हाला माहिती आहे ना चौकी झालेली आहे, तो लाईव्ह आजही तुमच्या ठिकाणी काय करतोय, तो युट्यूब वरती व्हिडिओ काय करतोय, डिलीट करा तो पहिले व्हिडिओ. डिलीट का आता परत डिलीट केल्यावर तूच म्हणशील पळून गेले, पळ कुठे. काय नाही म्हणणार मी लाईव्ह मध्ये बोलतोय दादा, कर डिलीट, चल माझी परमिशन आहे. हा ना मग आणि भावेंवरती ऑलरेडी गुन्हे दाखल केले त्यांनी, निर्भय यांनी, काय नाव भोसलेंनी. विचारा भावेंना, नोटीस घेतो तरी का भावे, काय घेत नाही भावे नोटीस नोटीस. पाठवली, 3 वेळेस नोटीस पाठवली, तरी पण नोटीस घ्यायला तयार नाही. 2 मिनिटं 2 मिनिटं. अरे एक सोपा विषय प्रसाद दादा, की भावेंनी समोर येऊन लाईव्ह घेऊन ये ना, यांच्याशी चर्चा करा, माझ्याशी नका करू. माझ्याशी नका करू, भावेंनी यांच्याशीच चर्चा करा. ज्या बाजूला भावें, ऐका ना मी काय बोलतोय, भावेंनी यांच्याशी चर्चा केली ना, समोर समोर आले ना, अरे मला काय विषय आहे तुमच्यामध्ये पडण्याचा, मी मला गंज काम आहेत माझे. तुम्ही यांना न्यायदा मी शांत बसल ना, मला काय हौस आली का बोलायची. आणि अजून सांगतोय, आता लाईव्ह प्रसाद दादा तुमचा मोबाईल आहे बरोबर, लाईव्हला तुम्ही ऍड केलेला आहे. मी खोटं नाही बोलत, मी शुक्रवारपर्यंत टाइम देतो भावेला पण. मी साहेब नाही बोलणार, तो लाईव्हचा नाहीये. अजून सांगतोय, शुक्रवारपर्यंत जर त्यांनी जर गोष्टी काय ते सगळ्या जनतेसमोर जर नाही सांगितले, मग काय होणार काय नाही, मी शनिवारी तुम्हाला नाशिकला तिथे येऊन तुम्हाला सांगतो. आणि प्रसाद ऐक ना, प्रसाद ऐक ना 3 वेळेस ऐक, मेडिकल रिपोर्ट आहे बरं का, सगळ्या जनतेला सांगतोय मी, यांच्याकडे मेडिकल रिपोर्ट आहे. ह्या माणसानी 3 वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, 3 वेळेस. आणि जर जीव गेला असता तर काय ते भरून दिलं असतं का तुम्ही. आज पण माझी आहे ना, माझं एवढं जे आज दिसाले ना माझं, आज केवळ भावेमुळे आहे, कळालं का. त्याला गरज नव्हती, आमच्या पहिली गोष्ट फॅमिली मॅटर मध्ये यायची काही गरजच नाही. त्याने अगोदर एकदा तरी कॉल करायला पाहिजे, बाबा तू त्या मुलीची छेड काढला का, एकदा तरी कॉल का नाही केला बरं. ते पोलीस अधिकारी तुम्हाला सांगत होते ना त्या व्हिडिओमध्ये तुमच्या, बघा तुम्ही, ते न तुम्हाला विषय माहित नाही, तसं त्या API भांगरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं, तर तुम्ही का नाही ऐकले त्यांचं. आणि प्रसाद तुम्हाला कमेंट मध्ये काय म्हणतात माहितीये का, तुम्ही खरंच निर्भय. आम्ही स्वतः म्हणतो तू निर्भय, कारण तू समोर येतोय. आम्ही म्हणतो तू निर्भय, तू खरा निर्भय माणूस आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा खरा निर्भय व्यक्ती जर कोणी एकमेव असेल ना, तो फक्त तू ये, कारण तू समोर येऊन बोलतोय. बाकीचे काय येत नाही समोर, बाकीचे काय येत नाही समोर. भीती वाटते ज्यावेळेस तू निम्म्या रात्री फोन करतो, मला घोडे लावतो ना, मी पण घाबरतो. मी काय निर्भय नाही. बरोबर आहे ना, मग तुमची पूजा करायला पाहिजे का, आमच्या बांधवांचे आयुष्य बरबाद केली आणि तुमची पूजा केली पाहिजे. जिंदगी खराब करून टाकल्या तुम्ही. तुम्हाला फोन नाही लावणार तर कोणाला फोन लावणार, तुमच्यामुळेच माझं अख्खा आयुष्य बरबाद झालं ना राव. आणि तुम्ही म्हणताय की आता न्याय प्रविष्ट आहे. अरे न्याय मला काय भेटणार आहे, तिथं काय 4-5 वर्ष मी कोर्टाच्या चक्रा मारायच्या का, तोपर्यंत मी काय करायचं, मला फॅमिली नाही का. तुम्ही सांगा ना, मला फॅमिली नाही का. हा बरोबर, 5 वर्ष मी असंच कोर्टाचं हे करायचं का. तुम्हालाही माहित आहे कायद्यामध्ये गेल्यावर किती वर्ष चालते. आणि हे बघ, मला पण ऐक ना प्रसाद, एक सोपं लॉजिक आहे. भावेंना आहे ना, हे बघ मी पण लाईव्ह नाही येणार, मला मी एक शब्द बोलणार नाही. मी शुक्रवारपर्यंत मी पण वेळ दिलेला नाही तर गुन्हे दाखल करेल मी आर्थिक गुन्हे शाखेत. पण एक सोपा विषय, ह्या गोष्टी एवढ्या थराला जाण्यापेक्षा भावेंनी समोर यावं. जे हे लोक आहेत ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, ह्या लोकांच्या समोर यावं आणि एक जनतेला सांगावं की माझ्याकडनं चुकी झाली, विषय तिथं संपून जाईल. प्रसाद एवढं सोपं आहे, दादा तुम्ही एकदाच सांगा, मला रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, भावेचं चुकलं किंवा नाही एवढं सांगा. जे दिघीला जे प्रकरण झालं तुम्हाला योग्य वाटते का, भावेचं चुकलं का नाही. मला आता तुम्ही दोघंच आहे ना, किती केव्हाची बोल राहिले, मला देतो का बोलायला वेळ, देतो का थोडा वेळ देतो. ठीक आहे, बोला तुम्ही बोला. गजानन हे बघ, तुझे माझे कॉल होत आहे, मी तुला इग्नोर करत नाही, चेतन दादाला पण मी इग्नोर करत नाहीये. हा विषय आता मी ना 5व्यांदा सांगतोय आणि फायनल सांगतोय आणि संपून टाकतोय. ज्यावेळेस केस येते त्यावेळेस दोन्ही बाजू, आता ती बाजू कोणती असते, समोरची बाजू ती बघायला वेळ नसते. आम्ही गेलो दिघी पोलीस स्टेशनला, दोन्ही बाजू समजून घ्यायला, हा प्रकरण नेमकं काय आहे. त्या मुलीचं प्रकरण आलंय, गजानन भोसलेचं प्रकरण आहे, आम्हाला समजून घ्यायचं होते ते पोलिसांकडनं. त्या दिघी पोलीस स्टेशनला गेलो, त्या पोलिसांसोबत आहे ना आमची चर्चा सुरू झाली. पण ज्या पोलीस कॉन्स्टेबल जी महिला होती ना, ती गेल्याच ना, तिचा तामझाम सुरू झाला. म्हणजे सामान्य माणसांसोबत बोलण्याची ना, पूर्ण महाराष्ट्र घ्या, पूर्ण काय तुम्ही भारत घ्यायचा तर घ्या, काही विषय नाहीये. सामान्य माणूस म्हटला काही अजिबात आपल्याला रिस्पेक्ट देणार नाही, आपल्याला व्यवस्थित बोलणार नाही, ही आजची ना वस्तुस्थिती आहे. आणि प्रकाश इतकं सत्य आहे बरं काही,
आता जे मी सांगतोय तुम्हाला, ते आपल्याला व्यवस्थित वागणूक देत नाही, आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही. तोच विषय तिथं झाला की कॉन्स्टेबलच एवढी उग्रपागरी करायला लागली आणि व्हिडिओ बंद करा आणि तुम्हाला हे कोणी, आता तुम्हाला ते लाईव्ह ते व्हिडिओ मध्ये सगळं दिसतंय, तुम्हाला ती काही सांगण्याची मी गरज नाहीये. इथून आहे ना तापातापी सुरू झाली आणि मग वन साइड आहे ना इथून सुरू झालं का या मुलीवर आहे ना ऍसिड फेकलं जातंय, हिला त्रास दिला जातोय. बरं मला काय म्हणायचे आता दादा, तुमचं ऐकून घेतलं मी. लाईव्ह मध्ये आलं. ऐका ना. एक मिनिट. हॅलो प्रसाद दादा. तुम्ही बोला गजानन हॅलो. भाऊ, काय अन्याय झाला सांगा जनतेला त्यांच्याच लाईव्ह वरती. प्रसाद दादाला तेच विचारायचं, ज्या टाइमला त्यांनी म्हणतात की बाबा मी तुझी बाजू ऐकून नाही घेतली, काय नाही घेतली, तर त्या महिलाची एकदा तरी बाजू तुम्ही बघितली का? तिचं कॅरेक्टर कसं आहे, कॅरेक्टरलेस आहे का काय आहे, त्यांनी बघायला पाहिजे ना. ज्या मुलीनं 4 दिवस नाही केला, तिनं लगेचच्या लगेच माझ्यावरती हुंडाबळीची केस टाकून लगेच दुसऱ्या संघ डायव्होर्स न घेता लग्न केलं आणि भावे त्यांचीच बाजू घेऊन त्यांना उलट सपोर्ट करून त्या मुलीचं लग्न केलंय. ह्याच्या मागचं कारणीभूत म्हणलं तर फक्त भावे आहे, कारण भावेच्या मागे जनता आहे. जनता बिनता काही नाही. तुझ्यावर जर आमच्याकडून काय अन्याय झाला असेल ना, प्रसाद गोटेकर पण तेवढा दोषी आहे, आरोपी प्रसाद गोटेकर, त्याला पण शिक्षा झाली पाहिजे. ऐकून घ्या, भावेची अरे मग रेकॉर्डिंग आहे, समोर येऊन भावेची चर्चा काय करून बोलली, मिटवा माझ्या ना मागे विषय. जनता आहे. समोर येऊन चर्चा करून विषय मिटवा, संपला विषय. भावेने नाही, एकदा तरी गजानन. समोर येऊन मला बोलले का एकदा तरी? ए चेतन दादा ऐक ना, लाखो विषय असतील भावे सरांनी हाताळलेले, तुझ्याकडे किती विषय आले आता? काय किती विषय माझ्याकडे अन्याय झाला? 4-5 आहेत. माझ्याकडे 4-5 आहेत. सगळे घेऊन येऊ, मिटवून टाकू आपण. हा मग तेच सांगतोय, यांना सगळ्यांना मी नाही येणार, मी त्या लोकांना भावे सरांकडे पाठवल. तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना मी फॉलोअर साठी करतोय, मला काय गरज आहे फॉलोअर साठी करायची? तुम्ही ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांना घेऊन बसा, त्यांचं तुम्ही तुमचं लाईव्ह घ्या, काही घ्या. मला सांगा, गजानन भोसले दादांनी मला सांगावं की दादा माझा विषय मिटला, मी कशाला काढेल विषय? पण नाही, आता- विषय कधी मिटणार? ऐकून घ्या, आता एक मिनिट ऐकून बरं घ्या. का? प्रसाद दादा अजून ऐकून घ्या, माझं 1 मिनिट ऐकून घ्या. लाईव्हच्या माध्यमातून सांगाल माझं मॅटर कधी मिटणार? ज्या पोलीस स्टेशन मधून माझी सुरुवात केली ना, त्याच पोलीस स्टेशनला माझं मीटर. मी नाशिकला बरं. कुठे येणार नाही. तुम्ही जिथून सुरुवात केली तिथंच एंड होणार. बर आणि ते पण तिथं म्हणजे माझ्यावर त्यांचं तुम्ही असं आरोप केले म्हणणं ना. आहे, त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही दिघी पोलीस स्टेशनला लाईव्ह घेतला ना एकतर्फी, त्याच दिघी पोलीस स्टेशनला यायचं आणि तिथं लाईव्ह घेऊन सांगायचं की ह्या दिघी पोलीस स्टेशनला आम्ही एका व्यक्तीची विनाकारण बदनामी केली, आमचं चुकलं होतं, नाही नाही आम्ही नवरा आता आहे ना- बायकोच्या मॅटर एवढं करायचंय फक्त बस. नाही अरे ऐक ना, मी काय म्हणतो, लाईव्ह घ्यायची गरज काय? आज जर समजोत्याने जर अरे, मीटर असेल तर गरज कसं लाईव्ह बोलताय? घ्यावं मी काय म्हणतोय, अहो मला काय म्हणायचंय, गरज कसं काय बोलताय तुम्ही? आज 7-8 मिलियन लोकांनी बघितलेले आहेत. आज तुम्हाला लाईव्हला माफी मागायला काय हे होतंय? प्रॉब्लेम काय? आज माझा अख्खा आयुष्य बरबाद होऊन गेलं. युट्यूबला जरी टाकलं ना दिघी पोलीस स्टेशन भावे, तिथं माझा चेहरा येतोय. युट्यूबला तुझं फक्त सर्च चेहरा- मारायला उशीर आहे. तुझं नाव आलंय दादा, तुझा चेहरा आलाच नाहीये तिथं. कुठं? तुम्हाला दाखवतो मी, आता पण दाखवतो. आता तुमच्या समोर इथं दाखवू का? आणि आरोप मोबाईल कोणी मध्ये केले? ती- भावेने केले तुझ्यावरती आरोप का त्या पोरीने केले? भावेनेच केले ना. हा मनोरुग्ण आहे, ऍसिड घेऊन माग लागतो, हे करतो, तो करतो, बाईलवेडा आहे, त्याला बोललेले. माझ्या बायकोनं माझ्यावर किती पण काय पण करू द्या, हे माझी बायको आहे. आता पण मी बोलतोय, तिने माझ्यावर अन्याय करायचे करू द्या, काय करायचे मी तिला कोर्टामध्ये बघल. परंतु भावेला गरज नाही ना. मी मनोरुग्ण आहे की बाईलवेड आहे की काय, मला कोण्या मुलीसोबत बघितलं का त्यानं? प्रूफ द्यावं तसं जनतेच्या समोर. मला मनोरुग्ण म्हणलं, चला तुमच्या मनावर मी हॉस्पिटलला कोणत्या पण येतो, मला दाखवा मनोरुग्ण मी कुठे. आज त्याच्यामुळे माझ्या सासूने माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गोष्टीचं काय? तुम्ही मुलीसाठी गेलं तर मग मुलीची केस द्यायला पाहिजे होती. तर तुम्ही मग सासूची कसं काय दिली बरं का? म्हणजे याचा अर्थ काय होतो? तुम्ही द्या ना उत्तर. तुम्ही म्हणताय ना निर्भय, तर मी पण हे बघा, मी पण निर्भयच आहे. तुम्ही म्हणता ना जिथं काय चुकते, तुम्ही काय म्हणता स्पष्टपणे उत्तर विचारायचं. मी स्पष्टपणे उत्तर विचारतो फक्त तुम्हाला. चुकी झाली, तुझ्या पाया पडतो. तुझी ती बायको असेल, तो तापकीर असेल, तुझी ती सासू असेल, यांनी चुकीची माहिती देऊन पोलिसांनी आमच्यावर उग्रपागरी केली, त्याच्यामुळे तो प्रकरण वाढलं. मी अजून पण काय बोलतोय? ऐक ना, तुम्ही ना आता परत आहे ना, तुम्ही परत मध्ये येता यार, परत आपण तेच कोळसाच उघडू राहिलो आणि मी हात अरे मग काहीच तेच माझा सांगतोय एकच आहे प्रसाद भाऊ, प्रश्न. ऐक ना मला गजानन भाऊ, तुम्ही फक्त दोघं गप्प बसा. तुम्ही दोघं ऐका ना, तुम्ही दोघं एक मिनिट गप्प बसा. मी सोल्युशन सांगतोय पुन्हा एकदा, मी तेच सोल्युशन सांगतोय की भावे सरांनी ज्यांच्यावरती अन्याय केलाय ते आता आरोप करतायत ना, त्याच्यातून शवय लांबत राहील, तुमच्यामध्ये पडणार सुद्धा नाही. शुक्रवारपर्यंत मी पुन्हा पोस्ट करणार नाही भावे सरांच्या. पण तुम्ही काय करायचंय, तुम्ही सगळ्यांना एकत्र करा,
ते लाईव्ह घ्या आणि जनतेसमोर काय चुकीचं घडलंय हे जनतेसमोर सांगा. आणि ते सांगितलं ना, सगळं शांत होऊन जाईल ना. आम्हाला काय पडलं इथं बोलायचं? पण ऐका, दादा काही तुमची विषय आज नाही का भावी सरांच्या हाताच्या बाहेरचे, भावी सर त्याच्यात न्याय देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल माझा विषय माझाच घे, हं. काय करायचं त्याच्यात? काय अरे करायचं? तुझं ऐक ना, आता हा विषय कोणता चालू आहे? गजानन भोसलेचा आणि भावेश सरांनी ज्यांनी चुकीचे लाईव्ह घेतले त्याचा. तर सगळ्यात पहिले मी काय सांगतोय, की ज्यांना ज्यांना आरोप आहे ना भावेश सरांवरती, की भावेश सरांनी आमचं आयुष्य बरबाद केलंय, ते आता पुराव्यासहित बोलता पण आहेत. हे तुला पण मान्य आहे की भावेश सरांनी चुकीचं केलेलं आहे, हे तू मान्य पण करतो, ह्याच लाईव्ह मध्ये मान्य केलेलं आहे. तर मग काय विषय आहे की या सगळ्यांना आहे ना, वाटल्यास तू पुढाकार घे, या सगळ्यांना एकत्र आण आणि भावेश सरांच्या समोर उभं कर आणि तिथं भावेश सरांच्याच अकाउंटवरून एक लाईव्ह जाऊ दे की असा असा विषय झाला होता, आमच्याकडनं एकतर्फी माहिती मिळाली होती आणि आमच्याकडनं चुकी झाली. अरे अशी पण जनता पाठीशीच आहे ना तुमच्या. मग काय टेन्शन आहे जनतेसमोर खरं बोलायला? नाही, जनता ज्याच्या पाठीची असते तो सत्याच्या बाजूने असतो, त्याच्या पाठीशी जनता असते. अरे मग मग ठीक आहे ना, मग ऐका, तिथं काय एक असेल मिनिट, ते एक उभं कर ना. मला काय माहितीये, सत्याच्या बाजूने जनता असते तुम्ही म्हणताय. आज भावेनं माझ्यावरती एवढा अन्याय करून पण जनता आज तुमच्याच बाजूने बोलायला लागली. म्हणजे मी खरं नाही का? अरे भावे गजानन पण दादा, स्वतःला समजतो की मी सत्य आहे, मी सत्यच आहे म्हणतोय ना भावे आता पण. माझी ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही व्हायरल केले, माझी व्हिडिओ तुम्ही व्हायरल केले, मी तुझ्याच बाजूने आहे ना. मी तुमचं अरे नाही व्हायरल बोलत. करायची मी व्हायरल करायची अजून बी गरज का सांगतो, पडली? कारण लाईव्ह मध्ये तू अजूनही प्रॉपरली बोलत नाहीये. तिथं तू एकदम प्रॉपरली बोलला, ते सत्य बोलला, म्हणून ते रेकॉर्डिंग व्हायरल करावी लागली. जनतेला पण कळायला पाहिजे ना की नेमकी चूक कोणाची आहे. व्हिडिओ मध्ये मी जे बोललो ना तेच आता बोलतोय का. हम्म. तिथे जाऊन काय घडलं हे बघा चेतन दादा, तू एक तासाचा पूर्ण टाक बरं, टाक बरं. हं? तू सत्य मी पण तर सत्य पूर्ण बघ, टाक. ऐक ना प्रसाद, तो हे व्हिडिओ बघ, पूर्ण टाक. हा ठीक आहे हा, ना, ठीक आहे ना, तुला एक सांगतो मी तो काही व्हिडिओ गोष्टी. पूर्ण टाक. सोशल मीडियावरती ना उतारा. तुम्ही ज्या हा. गोष्टी सांगतायत ना, त्या गोष्टी मी तुम्हाला परत सांगतो की हम्म, ते 4 पार्ट मी करून टाकीलच, बरोबर. हम्म, पण हम्म, जेव्हा तुम्ही एक पोस्ट टाकतात ना किंवा व्हिडिओ टाकतात सोशल मीडियावरती, तो 15 मिनिटाच्या वरती चालत नाही, हम्म, कळलं? आणि त्याच्यानंतर मला कॉल आला होता नंतर, मग ती रेकॉर्डिंग मी बंद केली. तर टोटल मिनिटाची रेकॉर्डिंग झाली ती अर्ध्या तासाची. ती पूर्ण रेकॉर्डिंग वाटल्यास तर मी तुला, वाटल्यास तर ये मी तुला शेअर करतो, तू स्वतःच्या हम्म. अकाउंटनी टाक, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आमचं म्हणणं काय आहे प्रत्येक वेळेस, की तुम्ही समोर या, भावेंनी समोर यावं. भावेंनी लाईव्ह घेतलेत ना, तर भावेंनी समोर यावं. ज्या बांधवांवरती त्यांनी अन्याय केलेला आहे त्यांना समोर घेऊन यावं आणि ज्या लाईव्ह मार्फत अन्याय झालेला आहे. एकच मिनिट यार. बोल चेतन दादा. प्रसाद दादा मला काय म्हणायचं, त्याला फोन आला वाटते. एवढं हा. झाल्यानंतर तरी एकदा तरी कॉल रिसिव्ह करायला पाहिजे का नाही भावेनी? खूप वेळेस केला आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नाही आणि नाही, सर मार्ग काढायचा प्रयत्न केला, बरोबर आहे, ऐक ऐकून घ्या, मी तेच सांगतोय. ऐक ना 2 मिनिटं, ऐक ना आता, ऐक ना 2 मिनिटं. तर तुला ते काय मध्ये काय करायचं बोल, त्याच्यामध्ये कसं करायचं बोल. तर चेतनदाने काय केला, तो ऑडिओ क्रॉप केला आणि तो टाकला का भावी सेटलमेंट करतो, भावी सेटलमेंट विषयी बोलतो. किती चुकीचे मेसेज जात आहे समाजासमोर. मी काय म्हणतोय, अहो समाजाचं मी काय म्हणतोय, जर भावेनी माझ्याविषयी असं काही केलंच नसतं तर भावेचा असा विषय झाला असता का? प्रश्न डायरेक्टली उत्तर आहे ना तुम्हाला. जर तिने आता हाताळत परत नसता, तेच तुझ्यावर अन्याय हा झालाच नसता. पोलीस प्रशासनाचे ते उर्मट उद्धट आणि त्याचे जुलमी काम आहे ना जे ऐकून घ्या, चालतं मी नेहमी. अजून बी ऐक सांगतो, ना. ऐकून घ्या. त्या मुलीनं काय हा. म्हणलं की मी वारंवार येते इथं, तरी पण ते गुन्हा घेत नाहीत. आता पण बघा तुमच्या लाईव्ह मध्ये मी 30 ते 40 वेळेस आले. का बोलली तिनं की ऑलरेडी मी पोलीस स्टेशनला आणि सीपी ऑफिसला मी माझे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत ऑलरेडी मी पुरावे टाकले होते. म्हणून पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये काय बोललं होतं की बाबा तुमचं जे काही फॅमिली मॅटर आहे तुम्ही कोर्टात जावा. म्हणून ते त्याचं आहे ना की तुम्ही काय ते कोर्टात जा, म्हणून त्यांनी हे घेत नव्हता विषय, हाताळत नव्हतं. आता भावेन हे तुम्ही सरांमुळे त्याला जोर जबरदस्ती करून हा जबरदस्ती करून तिथं असा विषय झाला की मी सासूची छेड काढली. हा ना, ठीक आहे ना. कोणकोणते गुन्हे आमच्या लाईव्ह नंतर कोणकोणते गुन्हे तेव्हा दाखल झाले ते सांग मला. माझ्यावरती सासूचा गुन्हा पडलेला आहे. मी अजून बी सांगतो, माझ्या वाईफने किती पण गुन्हे करू द्या, मी ते कोर्टामध्ये काय करायचं ते मी माझा प्रश्न आहे. परंतु माझ्यावर जे सासूने टाकलाय हे मला मान्य नाही. हा ते घेतो माग, ते सासूचं ते मिटवतो लगेच. चल 1 आठवड्याच्या आत मला 1 आठवडा मुदत दे, मिटवतो ते.
हा ते बरोबर. काय तुझं काय तुम्ही म्हणताय लफडं चाललंय ठीक आहे, मिटवू तुम्ही तुझं. ते मॅटर मिटवताय बरोबर. आज जनतेच्या समोर बरोबर, आज जनतेच्या समोर माझं जे काय आता तुम्ही लाईव्ह घेतलं होतं हम्म. त्या पोलीस स्टेशनलाच बाबा जे काय आहे ते माझी दिशाभूल करून ही आहे अशा गोष्टी घडल्यात म्हणून तुम्ही तिथं हे करणार का, आणि जे तुमची दिशाभूल केली त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार का? येतो चल तिथे येतो तिथे पोलीस स्टेशनला प्रसाद गोटेकर येतो चल. नाही कायदेशीर कारवाई करणार का त्यांच्यावर? कायदेशीर तक्रार देईल लगेच देऊन टाकील कायदेशीर तक्रार. बरोबर. आज हा तुमच्याच त्या टाइम पासून माझ्यावरती जे आता माझे आर्थिक म्हणा मानसिक म्हणा जे काय माझं हे झालंय त्याचा जबाबदार कोण आहे? करणं आता तोय ना वाकड्यातच शिर. आता जेवढं बाहेर वाकड्यात नाही काढायचं जात, ऐकून घ्या, मी वाकड्यात नाही जात. अजून बी सांगतो माझ्यावर किती पण गुन्हे होऊ द्या, मी सामर्थ्य आहे त्या गोष्टीला. कारण कर नाही तर डर नाही. मी जे गोष्ट चुकीची केलीच नाही तिथं मी झुकत नाही, अजिबात झुकत नाही. माझ्यावरती ज्या टाइमला तुम्ही म्हणताय ना पोस्को पडला त्या टाइमला पण गजानन भोसले कधी झुकला नाही कोणासमोर. मी डायरेक्ट एक केस बाइज्जत बरी म्हणून मला कोर्टानं हे दिलेलं आहे, जजमेंट दिलेलं आहे, माझ्याकडे जजमेंट आहे. कारण मी जे गोष्ट केलीच नाही मी तिथं काय करू? बरोबर. आता पण सांगतोय माझ्यावर किती गुन्हे दाखल होऊ द्या, मला घंटा फरक पडत नाही. अजून बी सांगतो, हम्म. फक्त विषय एवढाच आहे की तुम्ही तिथं माझ्यावर जे बोलले त्याच्यामुळे समाजामध्ये जे माझं जे नुकसान झालंय करायचं आता आम्ही समाज कार्य करतो ना तर आम्ही परत उभेच राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने तू आमच्या. नाही 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 मी अजून सांगतोय प्रसाद दादा, तुमच्या कालच्या कमेंटला मी काय कमेंट टाकली सासू तुझी ती काय बायको तुझा तो काय तो तापकीर या सगळ्यांच्या लफड्यामुळे तुझ्यावर तो या गोष्टी झाल्या आणि तू आता आम्हाला काय मला काय म्हणायचं आता ऐकून घ्या. तुम्ही ज्या टाइमला दिघी पोलीस स्टेशनला लाईव्ह केलं त्याच्या अगोदर तुम्ही त्याची एकदा इन्फॉर्मेशन काढली का की त्या मुलानेच त्याच्यावरती हाफ मर्डरचा गुन्हा नोंद केलेला आहे? तुम्हाला हे गोष्ट सांगितली का तिथं कोणी? ज्या टाइमला माझ्यावरती कोयत्याने वार होतो, ज्या टाइमला माझ्या डोक्यामध्ये रॉड घातला जाते, मग ते त्याच्यावरती गुन्हा नोंद आहे, तर त्याने एकदा तरी तुम्हाला सांगितले का त्या मुलाने माझ्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे म्हणून? त्याच पोलीस स्टेशनला तिथं गुन्हा दाखल आहे ना, मग तुम्ही त्याची पडताळणी का नाही केली? बोल गायन बोल. नाही तुम्ही सांगा ना, तुम्ही एकदा तरी पडताळणी केली का? फोन आला होता गायन बोल. नाही मी काय म्हणतोय, ज्या टाइमला मी त्याच्यावरती गुन्हा नोंद केलाय हाफ मर्डरचा बरोबर, तर तुम्ही एकदा तरी त्यांची पडताळणी केली का त्या मुलांनी बाबा त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय न केलाय ती? नाही आमच्या लाईव्ह नंतरचा विषय का? लाईव्हच्या अगोदरच मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. ऐकून घ्या, हे सुरुवात कुठून झाली मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, ऐकून घ्या प्रसाद दादा. ज्या टाइमला मला मारहाण केली त्यांनी डायव्होर्स पाहिजे म्हणून बरोबर, त्या टाइमला मी द्यायला तयार नव्हतो. कारण माझं जे काही तुम्ही घेतल्या मला ते परत द्या, मी असं त्याला बोललो होतं. लाईव्ह नंतर बोल ना काय जानन, लाईव्ह नंतर आमच्याकडून झालेला अन्याय बोल ना ते ऐकून घ्या. पूर्ण नको सांगू. बरं ठीक आहे, तुमच्या लाईव्हच्या नंतर आता माझं जे समाजामध्ये माझी इमेज ते झालं त्याचा जबाबदार कोण आहे? हा इमेज डॅमेज झाली का? ते प्रसाद गोटेकर येतो माफी मागतो भाऊ, तुझ्या पाया पडतो. मला काय म्हणायचं, माफी नाही, ऐकून घ्या. तुम्ही अजून माझे 10 व्हिडिओ बनवा, मला ते प्रॉब्लेम नाहीये. मात्र आता माझं जे नुकसान झालं, माझी आता गाडी आता मला नोटीस आलेली आहे, मला गाडी जमा करायचंय. जर मी उद्या गाडी जर जमा केली तर मी कोणाची गाडी चालवायची बरं? तुम्हाला बोललो होता माझा मोबाईल दे, ऐक ना गजानन, तू बोलला होता मोबाईल दे, ती गाडी सोडून दे, सगळे प्रयत्न माझे चालू होते ना रे. तू वेगळ्या डायरेक्शनला काय गेला मला सांग. हे बघा ऐकून घ्या, ज्या टाइमला ते म्हणतात ना, तुम्ही म्हणताय ना जनता, आज चेतन दादा सगळं काम करतात आणि त्याचे लाईव्हला व्ह्यू येतात, सगळ्या गोष्टी आहेत बरोबर, आणि त्या माणसाला अन्याय जमणार, न्याय पाहिजे. त्यांनी माझा आवाज उठवला म्हणून आज तुम्ही एवढं हे करताय, सेटलमेंटसाठी बोलताय. परंतु ह्याच्या अगोदर मी तुम्हाला किती कॉल केले, ऐका ना. मी तुझ्या बाजूने बोलत नव्हतं, मी कॉल उचलला नाही तुझा, असं म्हणणं आहे की तुझं? नाही मी तुम्हाला अजून बी सांगतोय, मी तुम्हाला कधी मी तुमच्याविषयी वाईट कोणापाशी बोललो बी नाही, बोलणार बी नाही. का तुम्ही मला एवढं एक बोलले, तुझ्या बाजूने मी आहे, कधी पण मला बोलव, मी मान्य करतो. आणि मी तुम्हाला कमेंट पण केलेली आहे की दादा तुम्ही चुकीच्या माणसासोबत काम करताय. मी हे तुम्हाला कमेंट टाकलेली आहे, तुम्ही आता पण बघा. मला फक्त संगत चुकीची भेटली, मी हे बोललेलं आहे. आणि तुम्हाला आजपर्यंत मी कधी आरतुर बोललेलं नाही, अजून बी सांगतोय. तुम्ही कोणती पण मला माहिती नाहीये, तू चांगलाच मुलगा आहे, मी ग्वाही देतो ना तुला, काही प्रॉब्लेम नाही ना. परंतु मला काय म्हणायचं, आज एखाद्याला ऐकून घ्या, एखाद्याला विनाकारण एखाद्यावर एवढं अन्याय करणं. आज मी 2 वेळेस मी औषध घेतलं होतं,
त्याच्यातून जर मी एक्सपायर जर झालो असतो तर आज माझी तुम्ही दिशाभूल अजून काय केली असती माहिती का? पायाचा नाद होता, असं असं केलं आणि त्यांनी स्वतः सुसाईड केला. तुम्ही हे केलं असतं आज. नाही, आज मला काही करू दिशाभूल- नको. अरे नाही, नाही, होईल ऐकून ते घ्या. चांगलंच होईल. थांब. नाही नाही, हा. चांगलं होईल, परंतु मला काय म्हणायचं, माझं ऑलरेडी आता हक्क बर्बाद झाल्यानंतर चांगलं होऊन काय फायदा आहे मला एक सांगा बरं. येतो करून आमच्या लाईव्ह नंतर जे जे नुकसान झालंय, तुझी जीव आबरू गेलीये, ते सगळ्या गोष्टी मी तयार आहे ना. मी पुढे येतोय ना रे. मी येतोय ना पुढं. अहो तुम्ही मी येताय, करायला तयार परंतु आहे कधी ना. मला तेच म्हणायचंय. मग तू तुम्हाला आता पुढे- शुक्रवारपर्यंत ऐकून घ्या. मी अजून बी सांगतो, हे बघा मी तुम्हाला, हे बघा प्रसाद दादा, मी काय तुम्हाला दमदाटी करत नाही, मी काय तुम्हाला काय धमकीचं बोलत नाही, काही नाही. फक्त मी शुक्रवारपर्यंत त्यांना टाइम देतोय भावेला पण. आणि जर नाही आले तर मग मला काय करायचंय काय नाही ते मी नाशिकला येणार आहे शनिवारी. तुम्ही बघा मग 10 वाजता काय होईल काय नाही. कारण हे बघा, स्वातंत्र्य प्रत्येकांना आहे, मला पण जगायचा अधिकार आहे. ज्या टाइमला मी बरं. एखादी संपावर बसल, मग त्या टाइमला काय होईल काय नाही हे फक्त भावेनं बघायला पाहिजे. जे काही होईल ते मग त्याचा भावे जबाबदार राहणार बरं का. जे काही समोर होईल शुक्रवारच्या समोरचा दिवस जे काही उगवल ना त्याचा फक्त जबाबदार भावे राहील. तुला मला मिटवायचं माहिती नाही, आहे. वाढवायचंय वाटतं. मला वाढवायचं काय, मला मी फक्त की भावेनं अजून ते चान्स केला नाही त्याला. त्यांनी समोरासमोर यायला पाहिजे, जनतेच्या जे झालं ते विषय सोडून द्यायला पाहिजे. मला पण वाढून बरं, काय नाही ठीक आहे. भेटणार. मला काय याच्यामध्ये ऐकून घ्या, मला काय वाढून काय मला काय भेटणार आहे काय. मी पण मिडल क्लास आहे. मी ज्या दिवशी गाडी चालवतो त्या दिवशी माझं पोट भरते. मला वकिलाला पैसे किती चालेत काय नाही ते मला माझ्या जीवाला माहिती आहे, माहितीये का. रात्रंदिवस मला काम करावं लागते, तेव्हा त्या वकिलाची फी द्यावं लागते मला, माहितीये का. तुला आहे ना लाईव्ह नंतर जो जो आलाय ना तुझा लॉस सगळा भरून देऊ आम्ही. काहीच विषय नाहीये. झाला असेल तुझी तुम्हाला काही तेच सांगतोय ना. चुकी झाली. आम्ही तुझ्या त्या फॅमिली मॅटर मधून बाहेर पडतो आणि इथून पुढे आहे ना तुझे असे लफडे नाही घेणार आम्ही अंगावरती भाऊ. जे नाही, सोडून दे हे आता बघा. काय झालं ते तुला देतो. हा. आणि ते मला मग एवढंच म्हणायचं. त्याच्यानंतर काय विषय राहणार नाही. हे बघा, ते आता ते तुमचा रोल आहे. तुम्हाला काय करायचंय काय नाही तुम्ही ठरवा. मी असं नाही म्हणत मी तुम्हाला काय वाकड्यात घेतलं नाही काय नाही. त्या टाइमला भावे ऐकायला तयार नव्हते, त्या टाइमला मी गुन्हा दाखल केलेला आहे. मी माझ्या गावाकडून टाकलेला आहे आणि त्यातल्या त्याला नोटीस पाठवतोय वारंवार. तिने नोटीस देखील घ्यायला तयार नाहीत. मला वाटतं तर मी नोटीसचे फोटो पाठवतो, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ऐक आता, ऐक मला पण लय लांबलं बाबा. हे आता मला फायनल बोलू दे, मी ठेवतो. तू पण एक्झिट हो आता. करू का रिमूव्ह तुला? बोलायचंय तुला अजून काही? मला एवढंच म्हणायचंय, मला न्याय भेटणार का नाही फक्त एवढं सांगा. आणि कधी भेटणार मला एवढं सांगा. लाईव्ह नंतर तू जे नुकसान झालंय, ज्या काही चुका आमच्याकडून झालेल्या आहे, बाकी तू ते निस्तरीत बस. तुझी बायको निस्तरीत बस, तुझी सासू निस्तरीत बस. ते तिकडे तुम्ही बघून घ्या. ते लाईव्ह नंतर आमच्याकडून काही चुका झाल्या ते तू निस्तरून देतो, काहीच विषय नाही. चालते. हा ठीक आहे. कर एक्झिट होतो आता. ते रिमूव्ह होत नाही तुझं. एक्झिट होतो. काय जणांनी एक्झिट हो. गजानन भोसले होता. आता तुम्हाला 10 वेळेस सांगतो, सामाजिक कार्य करत असताना ना आम्ही 1000 प्रश्न ना हाताळीत असतो. एखादा प्रश्न हातून चुकतोय पण तुम्हाला मी सांगतो, चुकी होत असताना ना असं एखाद्याला ना पार फाईलवरती माग लागणं असं योग्य नाही ना. सामाजिक चळवळी ना या संपतील, या नष्ट होतील या अशा प्रकरणांमुळं. चेतन दादाला पण विनंती आहे, काय तू एवढं काय तुझ्या मनाला लावून घेतलंय? आपण एकत्र राहणार.